मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षण म्हणजे कॉन्सोलिडेशन, मराठा कॉन्सोलिडेशन वर्सेस ओबीसी कॉन्सोलिडेशन, आणि त्याला धरूनच पुढचा एक्स फॅक्टर जो आपण चर्चेमध्ये घेणार आहोत, या चर्चेमध्ये तो जर आपण बघितला, जो पाचवा एक्स फॅक्टर आहे त्याच्याकडे आपण लक्ष घेतलं तर शेतकऱ्यांच्या नाराजीचा ग्रामीण महाराष्ट्रातील परिणाम, ज्याला आपण रुरल डिस्ट्रेस म्हणतो, की ज्याचा इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला होता, की ज्याच्यामध्ये मग सोयाबीनचे शेतकरी असतील, त्यांना न मिळणारा एमएसपीचा मुद्दा होता, त्यांना न मिळणाऱ्या प्राईसचा मुद्दा होता, कांद्याच्या शेतकऱ्यांचा निर्यात बंदीवरनं प्रचंड चिडलेले आपण बघितलेले होते, कापूस उत्पादकांचा तोच मुद्दा एका पद्धतीने होता। अशा पद्धतीने ते महाराष्ट्रात हळूहळू त्या गोष्टी पसरत गेलेल्या आपण बघितल्या, आणि कुठेतरी याचा इम्पॅक्ट हा आरक्षणाच्या रिलेटेड आंदोलनांवरती आणि ह्याच्यावरती झालेला सुद्धा आपण बघायला मिळतो। बरेच जण असं म्हणतात की जे मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण हवंय, त्याच्या मागचा मूळ मुद्दा हा खरं तर रुरल डिस्ट्रेस किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीची इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याच्यातनं निर्माण होणारा जो राग आहे त्याला सोल्युशन म्हणून, त्याला उपाय म्हणून आरक्षणाकडे बघितलं जात आहे, आणि त्याच्यामुळे हा मुद्दा पेटला। आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला ओबीसी कॉन्सोलिडेशन नावाची एक गोष्ट खूप चर्चेला घेतली जाते। पण पळशीकर सर, महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॉन्सोलिडेशन ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीची गोष्ट होणं फार कठीण आहे असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे याला आपण मराठा वर्सेस ओबीसी बघायचं का? तुम्ही ज्या सीएसडीएसच्या सर्वेचा उल्लेख केला त्याच्यामध्ये तर असं दिसतंय, मराठा असेल किंवा ओबीसी जात समूह असेल, त्या दोन्हीमध्ये महायुती हीच आघाडीवर दिसते। मग हे एकमेकांच्या विरुद्ध मुद्दे समजायचे आणि ह्याला धरून रुरल डिस्ट्रेसचा मुद्दा हा अजूनही महायुतीच्या विरोधामध्ये जाऊ शकतो का? त्याच्यातला पहिला जो भाग आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे, कारण तो सगळ्यात जास्त गाजतोय गेले अनेक वर्षांपासून, त्या मुद्द्यामुळे मतदानावरती किती परिणाम होईल हा अजूनही तुम्ही ज्याला एक्स फॅक्टर म्हणता तो खराखुरा एक्स फॅक्टर आहे। याचं कारण असं की आता जसजशा उमेदवारी जाहीर होत आहेत तसतसं विशेषतः मराठवाड्यात पण इतर ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे काय करणार, ते त्यांचे उमेदवार उभे करणार का, विशिष्ट उमेदवारांना पाठिंबा देणार का, हे प्रश्न आता खऱ्या अर्थाने पुढे यायला लागलेले आहेत। आणि त्याच्यामुळे संपूर्ण विशेषतः मराठवाड्यातल्या निवडणुकीमध्ये हा गुंता जास्त महत्वाचा ठरतोय। इतर वेळेला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ओबीसी असा काही महाराष्ट्रामध्ये फार मोठा कधी, ज्याला इलेक्टोरल ब्लॉक असं म्हणतात, म्हणजे मतांची एक बेगमी करता येईल असा ब्लॉक नव्हता। पण भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींची मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा फार नेटाने प्रयत्न केलेला आहे। आणि अगदी लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला असं दिसलं की तुलनेने भारतीय जनता पक्षाला ओबीसींची मतं ही जास्त मिळालेली होती, आणि त्यामुळे त्यांच्या पुढचा हा पेच असणार आहे की मराठा मतही हवीत आणि ओबीसी मतही हवीत, हे कसं जमवायचं हा प्रश्न आहे। तुमचा दुसरा जो प्रश्न आहे रुरल डिस्ट्रेसचा, त्याची गंमत किंवा त्याचं दुर्दैव खरं तर असं आहे की मराठा आरक्षणाच्या आणि एकूण मराठा मुद्द्यामुळे खरा मुद्दा त्याच्यातला जो आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा असंतोष, तो लपून बसणार आहे आणि तो सायलेंट राहणार आहे। तो सायलेंट मुद्दा कसा काम करेल हे कुणालाही कळणार नाहीये। याचं कारण असं की कुणीच त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीये। राजकीय पक्ष सोयीस्करपणे तो मुद्दा टाळतायत, याचं कारण त्या मुद्द्यावरती बोलता येत नाही। मराठा आरक्षण देऊ असं सगळे पक्ष म्हणू शकतात, पण शेतीच्या प्रश्नाबद्दल काय करायचं याच्याबद्दल कुणाकडेही धोरण नाहीये। सगळं राज्यकारभार आपला गेली अनेक वर्ष हा पॅकेजेसवर चालतो आणि धोरणांकडे दुर्लक्ष होतं। त्यामुळे मला असं वाटतं की दुर्दैवाने जो खरा कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्रातले 50% श्रमिक हे शेतीवर अवलंबून आहेत हे आपल्याला माहितीये, असं असूनही त्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष प्रचारामध्ये होणार। त्यामुळे लोक काय करणार, मतदार काय करणार, शेवटी वैतागलेले, हा प्रश्नचिन्हाच्या स्वरूपामध्ये शेवटपर्यंत राहील। याच्यामध्ये दोन छोटेसे उपप्रश्न आहेत। पहिला की ओबीसी एकतर कॉन्सोलिडेशन मध्ये मतदान करत नाही, हा मुद्दा तुम्ही म्हणालात की त्या पद्धतीने आपण कधीच बघितलं नाही महाराष्ट्रामध्ये, पण तरी सुद्धा ओबीसीचे जे महत्वाचे जाती समूह आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बंजारा समाज असेल किंवा माळी समाज असेल किंवा विदर्भामध्ये असलेला कुणबी समाज असेल, त्यांचं मात्र पक्षाचं अफिलिएशन हे वेगवेगळं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आतापर्यंत। म्हणजे कुणबी समाज हा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान करतोय किंवा बंजारा समाज ला आपल्या बाजूला वळवता यावं यासाठी भाजपचे विशेष प्रयत्न सुरू आहेत।
त्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये तिकडे उमेदवारी दिली गेली. यवतमाळ वाशिमच्या त्या महाराजांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली गेली. इकडे माळी समाज भुजबळांना, पंकज भुजबळांना विधान परिषदेत पाठवून माळी समाजाला आपल्या बरोबर ठेवता येईल का, ह्याचा एक प्रयत्न कुठेतरी सुरू आहे. हे सगळं एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की शेतकऱ्यांमधली नाराजी जी आहे ती सायलेंट आहे आत्ताच्या परिस्थितीत, ती कुठे जाईल सांगता येत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे ती नाराजी कुठेतरी कमी होईल असं वाटतं का? कारण शेवटी ते घरात पैसे जात आहेत का, त्या दोघांचा काही संबंध फारसा त्या पद्धतीने राहणार नाही? मला असं वाटतं की दुसरा प्रश्न तुमचा, त्याला मी परत तेच उत्तर देईन की शेतकऱ्यांच्या मध्ये जो राग आहे किंवा असंतोष आहे, जे असमाधान आहे, ते शिल्लक राहणार आहे. आणि ते शिल्लक राहील ते केवळ 1500 रुपये मिळतात का नाही यामुळे नाही, तर आपल्या प्रश्नांकडे कोणी बघत नाही यामुळे ते शिल्लक राहणार आहे. तुमचा पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हीच खरं तर देताय की ओबीसी नावाचा ब्लॉक न होता वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये ज्या जाती महत्वाच्या आहेत त्यांना आपलंसं करण्याचे प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करत असतात, तसे भाजपने केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतर अनेक राज्यात ज्याप्रमाणे ओबीसी राजकारण घडलं तसं महाराष्ट्रात ओबीसी राजकारण फारसं कधी घडलेलं नाही. राजदीप सर, हे बघा, भाजपची स्ट्रॅटेजी राहिली आहे. उत्तर प्रदेश घ्या, हरियाणा घ्या आणि आता महाराष्ट्र, की नॉन डॉमिनंट कास्टच्या विरोधात, म्हणजे डॉमिनंट कास्टच्या विरोधात ओबीसीजना कसं एकत्र करायचं. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये यादव ओबीसी होते पण डॉमिनंट होते, त्यांच्या विरोधात कसं ते लहान ओबीसीज आहेत त्यांना आपल्या बाजूला कसं करायचं. मग ते निषाद कम्युनिटी, राजभर कम्युनिटी, त्यांच्या नेत्यांना तिकीट द्यायचे, कुर्मी कम्युनिटी, अनुप्रिया पटेल सारख्या नेत्या, तिकडचे जे लहान ओबीसी होते त्यांना एकत्र केलं आणि ह्याच्यात अमित शहाला खूप यश मिळालं. नॉन जाटव दलित आणि नॉन यादव ओबीसी. तसंच आपण बघितलं हरियाणामध्ये नॉन जाट ओबीसीच्या विरोधात एका प्रमाणाने जे बीजेपीने एक कोलिशन केलं त्या कारणामुळे त्यांना यश मिळालं हरियाणात. आता महाराष्ट्रात प्रयत्न आहे मराठाच्या विरोधात एका प्रकाराने जे ओबीसीज आहेत त्यांना कसं एकत्र करायचं. आणि मला जी माहिती आहे की भूपेंद्र यादव याच प्रयासमध्ये गेल्या 2 महिन्यापासून कित्येक मीटिंग करतात लहान लहान ओबीसी समाजांचे. त्यांना तेवढं यश महाराष्ट्रात मिळणार का जेवढं त्यांना उत्तर प्रदेश आणि हरियाणात मिळालं, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मिळू शकतं, कारण की जर मराठा कम्युनिटी डिवाइड झाली, समजा जरांगे पाटीलनी काही मराठा कॅन्डिडेट्सला पाठिंबा दिला, तिथे जर मराठा वोट डिवाइड झालं त्या कारणामुळे, तर इतर जर ओबीसी एकत्र आले, जसं तू म्हणालास महाराष्ट्राचा इतिहास तसा नाहीये, पण जर आले ह्या इलेक्शन मध्ये तर नक्की काही ठिकाणी मग ते महाराष्ट्र असो, काही प्रमाणाने मराठवाडा असो, थोडाफार त्यांना ऍडव्हान्टेज मिळू शकतो. मला वाटतं हा एक मोठा एक्स फॅक्टर आहे. मराठा कन्सॉलिडेशन कितपर्यंत होतं आणि ओबीसी काउंटर कन्सॉलिडेशन. पण महाराष्ट्रात ओबीसी स्कॅटर्ड आहेत आणि त्या कारणामुळे कुणबी समाज जो विदर्भामध्ये आहे त्यांची मतं जास्त आहेत. तर कुणबी कन्सॉलिडेशनचा नक्की कुठल्याही पक्षाला फायदा होऊ शकतो, जसा काँग्रेसला लोकसभेत झाला. पण इतर जे लहान ओबीसीज आहेत त्यांचा जर कुठल्या पक्षाला त्यांचा सपोर्ट मिळाला, त्यांना पूर्ण महाराष्ट्रात तसं मिळणार नाही. आणि त्या कारणामुळे मला वाटतं मराठा कन्सॉलिडेशन इज मोर इम्पॉर्टंट. कारण की तो मराठा कन्सॉलिडेशन जर मराठवाड्यात झाला, जसं आपण लोकसभेत बघितलेला, तर नक्की ज्या पक्षाला त्याचा फायदा होतो तो त्या पक्षाला मराठवाड्यासारख्या रिजनमध्ये नक्की थोडा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. आणि ह्या इलेक्शनमध्ये मराठवाडा अँड विदर्भ दोन्ही जर आपण बघितले तर ऑलमोस्ट किती 100 सीट्स होतात. ते 100 सीट्स खूपच क्रिटिकल होणार आहे या इलेक्शन मध्ये, कारण की ह्या सीट्स मध्ये जास्त जी बॅटल आहे साईल, आणि हा एक मोठा पॉइंट आहे, भाजप बनाम काँग्रेस आहे. आणि पक्ष नंबर 1 कोण होणार तो ह्या बॅटल्स मध्ये नक्की ठरणार की भाजप बनाम काँग्रेस. आणि आपण बघितले देशाभरात बीजेपी फाइंड्स इट जास्त सोपं असतं बीजेपीला काँग्रेसला टक्कर देणं. रिजनल पक्षांना जसं एनसीपीना टक्कर देणं
तेवढं महत्व त्यांना तेवढं यश मिळत नाही. आणि त्या कारणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात हे जे कन्सॉलिडेशन आणि कास्ट पॉलिटिक्स आहे त्याचा कोणाला फायदा होईल. तू असं त्याच प्रश्नाबरोबर तू रुरल डिस्ट्रेसचा प्रश्न ग्रामीण क्षेत्राची समस्या आहे आणि हे लोक बघत नाहीये. जसं आपण लाडकी बहीण बघतोय कारण की ते हेडलाईन्स मध्ये आहे, पण ग्रामीण लोकांची समस्या आहे. सोयाबीनचा मिनिमम सपोर्ट प्राइस लोकांना मिळतोय की नाही, कॉटनचा मिनिमम सपोर्ट प्राइस मिळतोय की नाही, हे जे प्रश्न लोकांचे आहेत ते आहेतच. आणि त्याचा पण नक्की कुठे ना कुठे इलेक्शनवर परिणाम होणार. कदाचित प्रचारमध्ये ते बघत नाही, हेडलाईन्स मध्ये नाहीये, पण नक्की त्याचा कुठे ना कुठे थोडाफार परिणाम होणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 2023चा डेटा सांगतोय की 1088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती गेल्या वर्षी आणि सगळ्यात जास्त आत्महत्या ज्या 8 जिल्हे आहेत मराठवाड्यामधले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या या बीड जिल्ह्यामधनं आलेल्या होत्या. आणि त्याच ठिकाणी आपण बघतोय की मराठा वर्सेस ओबीसी कॉन्सॉलिडेशन आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा बघायला मिळालं होतं. म्हणजे कारणं वेगळी आहेत आणि होतंय वेगळं असं पण कुठेतरी आहे. ते कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने ते मुद्दे उचलले जातात यावर सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार.